नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक खूप महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट घेऊन आलो विद्यार्थी मित्रांनो, जे आहे आरोग्य भरती संदर्भात आहे। जे आरोग्य भरती आहे या संदर्भात अपडेट असणार आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो। तुमचा एक लाईक आपल्यासाठी खूप मोटिवेशन असतो व्हिडिओ बनवण्यासाठी। तर पहा, व्हिडिओ स्टार्ट करू विद्यार्थी मित्रांनो। पहा, आरोग्यमंत्री जे महाराष्ट्राचे आहेत प्रकाश आंबेडकर साहेब। प्रकाश आंबेडकर साहेबांनी काय सांगितले पहा, त्यांचा एक दौरा होता अकोल्यामध्ये। तर त्या अकोल्याच्या दौऱ्यामध्ये त्यांनी काय त्या ठिकाणी मीटिंग झाली वगैरे, त्या ठिकाणी हे सर्व गोष्टी घडलेल्या आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत। तर आरोग्य क्षेत्रामध्ये 5000 पदांची पदनिर्मिती सध्या चालू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर पहा, या ठिकाणी त्यानं काय सांगितले तर पहा, आगामी काळामध्ये या ठिकाणी पहा, आगामी काळामध्ये आरोग्य क्षेत्रातील 5000 पदनिर्मिती केली जाणार असल्याची त्यांनी सांगितले आहे। तर त्यांची मीटिंग या ठिकाणी झालेली होती जिल्हा स्तरातील, ज्यामध्ये त्यांनी सर्व विषय मांडले होते। त्यांनी त्यानंतर आरोग्यविषयी पण त्यांनी बोलले होते। त्यामध्ये आवश्यक ती पदनिर्मितीसाठी सकारात्मकते आहे। तर जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी आवश्यक पद मान्यता व प्रक्रिया निश्चितपणे पूर्ण केली जाईल। आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं त्यांनी सांगितले। व गरीब व गरजू व्यक्तींना स्थानिक पातळीवर उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा जी आहे तत्पर ठेवण्याचे निर्देश त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत, जे की प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले। तर आरोग्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली होती। त्यावेळी त्यांनी आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भरसकले, त्यानंतर आमदार अमोल मिटकरी, त्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषद मुख्य अधिकारी जे आहेत अनिता मेश्राम, त्यानंतर माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आदी उपस्थित होते या मीटिंगमध्ये। जे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हे अकोल्यामध्ये मीटिंग झाली होती, त्या मीटिंगमध्ये ह्या गोष्टी घडल्या। तर त्यानंतर त्यांनी जिल्ह्यामध्ये काय सांगितले, जिल्ह्यामध्ये ट्रॉमा केअर सेंटर नाही, त्यासाठी त्यांनी आवश्यक तो प्रस्ताव पण सादर करून द्यावा असं त्यांनी सांगितलं। ते पूर्ण होण्यासाठी निश्चितपणे सहकार्य करू। आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत विनामूल्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी योजना लाभापर्यंत पोहोचावा। प्राथमिक आरोग्य केंद्र बळकट करा, जे PSC लेवलचे सब सेंटर लेवलची केअर आहे ती बळकट करण्यासाठी त्यांनी असे निर्देश दिलेले आहेत। त्यानंतर पहा, यांनी भरती संदर्भात काय सांगितले तर साहेबांनी, महाराष्ट्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये 5000 पदनिर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। येत्या महिन्यामध्ये याची दखल त्यांची कारवाई पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, जे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेबांनी ही माहिती दिलेली आहे की सध्या या महिन्यामध्ये जी आहे आरोग्य भरतीमध्ये सध्या काम चालू आहे असं यांनी सांगितलेलं आहे। येत्या महिन्यामध्ये जवळपास 5000 पदाची पदभरती असेल असं यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी। आणि जिल्ह्यामध्ये ट्रॉमा केअर पण नाही असं त्यांनी ते सांगितलेलं आहे। त्या ट्रॉमा केअरला पण त्यांनी बनवण्याचं त्या ठिकाणी त्यांनी असं कल्पना दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की भरती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण DMRचं जे आहे भरतीचं ऑलरेडी नॉन नर्सिंगची तर भरती चालू आहे, ज्यामध्ये फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन वगैरे त्या पदे तर सध्या चालू आहेत। तर त्यामध्ये ती भरती सध्या एक्झाम वगैरे चालू आहे त्यांच्या, ठीक आहे, हॉल तिकीट पण आले। त्यानंतर राहिली नर्सिंगची भरती। नर्सिंगमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ते सध्या लेट होत आहे, ज्यामध्ये काही RRचे चेंजेस वगैरे असतील, त्यामुळे पदं पण जास्त आहेत। यामध्ये जवळपास 5000 6000चे पदं आहेत, 6200च्या जवळपास ही पदं आहेत, निर्मित पदं आहेत। त्यामध्ये काढणार किती 4 ते 5000च्या जवळपास आपल्याला 4000 तर मिनिमम फिक्स सॅलरी आपल्याला वॅकन्सी दिसणार आहे, जे की ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत त्याचं येऊन जाईल असं आपण। त्यानंतर पहा, यामध्ये ऑलरेडी तुम्हाला एक मी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर मी जे आहे एक नोटीस पण पाठवली होती की एक सर्क्युलर होतं, ज्यामध्ये जे DMRची पदभरती होती त्यामध्ये त्यांचा पूर्ण 2025चा शेड्यूल जो होता तो दाखवला होता, जो आपल्याकडे आला होता। त्याचं जो शेड्यूल आहे तो काही कारणास्तव तो शेड्यूल झालेला नाही आहे, कारण RRमध्ये चेंज होत असल्यामुळे ते पूर्ण बदल झालेला आहे, त्यामुळे ती भरती पुढे गेलेली आहे। तर DMRची भरती येईलच लवकरच। त्यानंतर महाराष्ट्राच्या आरोग्य विभागातली भरती जी DHSची त्यामध्ये पण यांनी सांगितलेलं। आता पहा, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 2022-23 मध्ये जे DHSची भरती झाली होती त्यामधला एक टेक्निकल फॅक्ट पॉईंट आहे
189 पदांसाठी त्यांनी 6 महिन्याचा एक्सटेन्शन पिरियड जे आहे ते DHSनी घेतला होता. ते बऱ्याच जणाला माहिती नसेल, ज्यामध्ये त्यांनी लेटर काढलं होतं. त्या लेटरमध्ये असा उल्लेख होता की 6 महिन्यासाठी की DHSचे जे 189 वेटिंग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 6 महिन्याचा एक्सटेन्शन पिरियड काढला होता, ज्यामध्ये तो एक्सटेन्शन पिरियड होता ऑक्टोबरमध्ये. ठीक आहे, तर तो ऑक्टोबर पर्यंत तो पिरियड होता. आता सध्या चालू आहे सप्टेंबर. या महिन्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की एका महिन्यामध्ये या ठिकाणी यांचा उल्लेख आहे, पहा एक मिनटं, या ठिकाणी पहा, येत्या महिन्यामध्ये त्याची कारवाई पूर्ण होईल असे देखील सांगितले. ठीक आहे, म्हणजे ऑक्टोबरमध्ये जर तो पिरियड संपत असेल तर हा सप्टेंबर महिना आहे, ऑक्टोबरमध्ये जसा पिरियड तो संपेल एक्सटेन्शनचा तसे लगेच DHSची भरती यायला सुरू होईल. विद्यार्थी मित्रांनो, भरती लगेच येईल. तर त्यासाठी खूप मोठ्या भरती येणार आहेत. DHS आहे, DMR आहे, त्यानंतर CHO आहे. CHOचं पण ऑलरेडी सांगितलं 2000 वॅकन्सी आहेत. जवळपास यामध्ये DMRचे आहे. DHSचे या ठिकाणी 5000चा उल्लेख केलेला आहे मंत्री महोदयांनी. त्यानंतर DMRचे तर ऑलरेडी 4000चा तर आकडा आहेच. ठीक आहे, कारण यामध्ये प्रमोशन झाले आहेत, वॅकन्सी झाले आहेत, खूप सारे असे पद आहेत. हे 2-3 महत्त्वाच्या भरती येणार आहेत. आणि त्यानंतर नाशिक जे महानगरपालिका आहे त्यामधली वॅकन्सी आहे, त्यानंतर जालना महानगरपालिका आहे त्यामधली वॅकन्सी आहे, बरेच महानगरपालिका पण ज्यामध्ये वॅकन्सी येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासामध्ये अपडेट राहा. अशा प्रकारचे व्हिडिओ वगैरे आपल्या चॅनलवर डेली येत असतात. हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.